वळूया पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणारे काँग्रेस पदाधिकारी प्रकाश उर्फ मामा पगारे यांना कल्याण जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात चक्क साडी नेसवली। काँग्रेस पदाधिकारी प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी मोदींच्या फोटोसोबत मराठी चित्रपटातलं एक गाणंही पोस्ट केलं होतं। त्यामुळे ही पोस्ट पाहताच डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी नंदू परब आणि संदीप माळी हे संतप्त झाले। त्यांनी पगारेंना गाठून त्यांना भर रस्त्यात साडी नेसवली। भाजप नेत्यांची बदनामी करणाऱ्यांवर हीच वेळ येणार अशी तंबीही भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली। पगारेंना साडी नेसवण्याचा व्हिडिओ भाजप पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे। दरम्यान काँग्रेसच्या 70 वर्षांच्या प्रकाश उर्फ मामा पगारे यांना साडी नेसवल्याच्या प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे। या घटनेनंतर कल्याणमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र भूमिका घेतली। पगारेंना साडी नेसवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली। दरम्यान मला साडी नेसवा नाही तर काहीही करा, मी काँग्रेससाठी जीव जाईपर्यंत लढणार आणि या गुंडांना धडा शिकवणार अशी संतप्त प्रतिक्रिया मामा पगारेंनी दिली। त्यांच्यावर FIR दाखल करण्याची मागणी केली। मुख्यतः मामा पगारे हे मागासवर्गीय आहेत, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही किंवा जर नाही केले तर आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन करू। अवहेलना केली आमची, त्याचा या ठिकाणी मी निषेध करतो। आणि त्यांनी मला गाठवायचं होतं, मला तर त्यांनी चॅलेंज करायला पाहिजे होतं का काँग्रेसच्या नेत्याला आम्ही साडी नेसवायला येतो म्हणून। मग मी माझे पदाधिकारी सगळ्याला बोलावलं असतं, पण तुमच्यात हिंमत नव्हती मला या सगळ्यांना बोलवायची। कारण तुम्हाला माहिती आहे काँग्रेस जर पेटली डोंबिवली कल्याणमध्ये तर आपली काय अवस्था राहील हे चांगलं माहिती। तुम्ही कोणत्या धुंदीमध्ये तुम्हाला माहित नाही काँग्रेस काय कल्याण डोंबिवलीमध्ये।